नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ मानला जातो. पण मोक्ष म्हणजे काय? तो असेल कसा? आपल्या ठायी असणाऱ्या सर्व क्षमतांचा पूर्ण विकास म्हणजे मोक्ष. डोळ्यांचा मोक्ष उत्तम गोष्टींच्या अवलोकनात, उत्तम ग्रंथांच्या वाचनात, जे भव्य आणि उत्तुंग त्याच्या दर्शनात असतो. डोळे मिटून हा मोक्ष मिळणारे थोडाच. कानांचा मोक्ष संगीताच्या श्रवणात, शब्दांच्या आवर्तनात, नादाच्या अनुसंधानात असणार. अर्थपूर्ण ग्रंथ व स्तोत्रे यांच्या पठण पाठण प्रक्रियेत अनुभवता येणार. श्रुती मनोहर काव्याच्या आस्वादात असणार. हातांचा मोक्ष सक्रियतेत व सत्कार्याच्या सिद्धतेत असणार. पायांचा मोक्ष योग्य दिशेने पावले टाकण्यात व प्राप्तव्यापर्यंत पोचण्यात असणार. बुद्धीने आपला मोक्ष कशात शोधावा? अभ्यासात, जीवनात पावलोपावली पुढे येणाऱ्या समस्यांच्या निराकरणात, घडणाऱ्या घटनांच्या अर्थविवरणात, संशोधनात आणि चिंतनात. भावनांचा मोक्ष सेवेत, समर्पणात, संगोपनात, भक्तीत, त्यागात आढळणार. मोक्ष म्हणजे दैवी गुणसंपदेची पौर्णिमाच होय. जैन दर्शनात असे म्हटले आहे की मोक्ष म्हणजे परिपूर्ण जीवन. अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत दर्शन, अनंत सामर्थ्य या सर्वांचे सर्वांग सुंदर प्रकटीकरण म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे शून्यावस्था नव्हे, ते जीवनाचे भरलेपण असते. मोक्ष म्हणजे व्यक्तीच्या सर्वस्वाचे सर्वांगीण संवर्धन. मोक्षाविषयीच्या कल्पनांची धर्मग्रंथात झालेली दाटी पाहिली म्हणजे नवल वाटते. जगाबाहेर पडल्याशिवाय, जीवनाकडे पाठ फिरवल्याशिवाय, देहदंडन किंवा देहत्याग केल्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही, असाच सूर अनेक धर्मपरायण जीवांनी आळवला आहे. रवींद्रनाथ टागोर या पलायनवादाचा अभेर करतात. ते म्हणतात, आय फील द एम्ब्रेस ऑफ फ्रीडम इन थाउजंड बॉन्ड्स ऑफ डिलाइट. आय विल नेव्हर शट द डोअर्स ऑफ माय सेन्सेस. ज्ञानेंद्रियांची दारे बंद करून आतून अंधारून आलेल्या ओसाड मनाने जगणे टागोरांना मान्य नव्हते. जीवन आनंदमय आहे, अशी उपनिषदांची साक्ष आहे. मोक्ष म्हणजे अखंड आनंदमयता. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे मोक्ष. तुकाराम महाराज म्हणत, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. मनाची प्रसन्नता म्हणजे मोक्षाचे प्रवेशद्वार. हा मोक्ष परलोकी नाही, तो जीवनाच्या संगतीत व अभिव्यक्तीत आहे. धन्यवाद.